भूतकाळात जे काही झाले ते प्लीज विसरा ना. बाबा, मला तुम्हीच माझ्या हातावर मेहंदी काढलेली हवी आहे. आपल्या बाबांच्या हातून मेहंदी लावून घेण्याचं भाग्य असं किती मुलींना मिळतं, पण मला ते भाग्य लाभावं अशी माझी खूप इच्छा आहे. प्लीज बाबा, नाही म्हणू नका. प्लीज. कारभार नाही, मी जरा बाहेर जाऊन येतो. साने, अभ्यास नीट करा. शिकून लई मोठी हो. आई बापाचं नाव मोठं कर. काही लागलं तर सांग, पण अभ्यासात कमी पडू नकस. कारभार नाही आलो मी. बघितलंस ना व बाप काय म्हणून गेला ते. नाव मोठं करायला सांगितलं त्यांनी, पण त्याला कुठं माहितीये त्याच्या लेकीनं आधीच नाव मोठं केलंय ते. आता समजा लोकांना कळायची थोडी बाकी आहे. एकदा का ते झालं तर समाजात ना आम्हाला नाव, ना समाजात आम्हाला तोंड दाखवायला जागा, ना तुला. काय करू ग तुझं मी, काय करू? तुझ्या बापाला शुभूला तुझे पाप कळलं तर, लोकांना कळलं तर, आणि त्यात तू इंद्रनी तू लग्न करायला मी तयार नाही तुझ्याची. आई, तो तयार आहे लग्न करायला, पण त्या स्वीटीमुळे ना. गप्पच ग. चल, आपल्या पुढे ना एकच पर्याय आता. काय? तुझ्या पोटातलं बाळ पाडून टाकायचं. चल. मी तसा प्रयत्न करून पाहिलाय, पण डॉक्टर बोलले की तसं नाही होऊ शकत. काय? चल, मी बघते कसं शक्य नाही ते. काही पण ते बोललेत की तसं मी नाही. बोलले ना, चल म्हणून सांगितलं ना. घे घे तुझं दप्तर ते. कशाबद्दल बोलायला सांगता? अरे, आता तू म्हणालास ना ती मुलगी कोणतरी पळून गेली, ती मेहंदीवाली मुलगी, तिच्याबद्दल बोलते मी. अच्छा, मॅडम, पर्सनल लाईफ बद्दल तुम्ही प्रश्न नाही विचारले तर बरं होईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना मी कोण आहे आणि मी काय करू शकतो ते. माहितीये ना, तुला चांगलीच ओळखून आहे मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव रुद्र, तुझं आता श्रावणीशी लग्न होत आहे आणि हे तुझं भाग्य आहे बरं का. आता श्रावणीची सगळी प्रॉपर्टी तुझी होणार, हो की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ना, ती अर्धी तुझी आणि अर्धी माझी. कळलं ना? हे मला आधीच माहीत होतं मॅडम. गुड 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 गुड. आणि तुम्हाला पुरतं ओळखून आहे मी. तू मला पुरतं ओळखलंयस हे तुझ्यासाठी खूप चांगलं आहे रुद्र. सॉरी सॉरी सॉरी, मला तुमच्या हातावरची मेहंदी बघायची होती म्हणून एक्साइटमेंटमध्ये जरा जोरात पकडलं गेलं. सॉरी. पण मेहंदी खूप छान रंगली आहे. हे काय? माझं नाव नाही आहे मेहंदीत. आणि हे सगळीकडे एस एस सारखं का लिहिलं? एस फॉर शुभंकर का?
नाही ते श्रावणी, मला चांगलंच माहिती आहे तुम्ही अजूनही शुभंकरला विसरला नाही आहात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं आता लग्न होणार आहे. त्यामुळे इथून पुढे मागच्या आयुष्यात जे काही झालं ते आता तुम्हाला विसरायला हवं. आता आपल्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे, हा ना? त्यामुळे मागचं मागेच सोडून आपल्याला पुढे जायला हवं, नाही का? फक्त मेहंदीची डिझाईन आहे, बाकी काहीच नाही. बरोबर आहे. हे काय करतात? मेहंदीची डिझाईन आहे फक्त ती. काय करतात? रुद्र सर, तुम्ही परत आलात का? ते लग्नाचा सुडा नवऱ्या मुलाकडनं असतो हेच सांगायचं होतं. मी आणलाय ऑलरेडी. नोकरांपैकी कोणाला तरी घेऊन यायला सांगतो.